हाय नमस्कार मित्रांनो, कसं काय सर्वजण बरे आहेत का मित्रांनो? तर मित्रांनो, आपल्याला एक काल कमेंट आली होती, तुम्ही काय पत्रकार वगैरे आहे का असं. तर त्या ताईने कमेंट केली होती. तर मित्रांनो, मी काय पत्रकार वगैरे काय नाही आणि त्यांची कमेंट तुम्हाला इथं दाखवतो किंवा थंबनेलला तर आहेच, तुम्ही बघितलीच. तर नवीन पत्रकार आहे का तुम्ही असं त्यांनी मला कमेंट केली होती. तर मी नवीन पण पत्रकार नाही आणि जुना पण नाही, कसलाच नाही. तर मला एक सांगायचं आहे की पत्रकार असल्यावरच कोणती माहिती द्यावी किंवा नाही द्यावी असं काय असतं का? असं काय आहे का सांगा बरं. पत्रकारांनीच माहिती द्यावी कोणती, असं काय कुठे लिहिले बिले का? प्रत्येकाला अधिकार आहे, स्वतःचा बोलण्याचा अधिकार आहे सगळ्याला. ज्याची त्याला स्वातंत्र्य आहे की ज्याच्या त्याच्या भावना व्यक्त करण्याची स्वतःला अधिकार आहे, जे त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि म्हणूनच मी जे मला काय व्हिडिओ बनवू वाटतात ते व्हिडिओ मी बनवतोय. त्यात काय चुकलं नाही की त्यांनी मला विचारलं तुम्ही नवीन पत्रकार आहात का असं तसं. ती काय पत्रकारांनीच आता मला सांगा, कुठं तर अशी घटना घडली, कोण 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करते, कोण 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करते. मग ते आपलं मन राहत नाही ना. मग आपण बोलायचं कोणापाशी बोलायचं? मग आपण आपल्या युट्यूब फॅमिली सोबतच आपण बोलू शकतोय ना. म्हणून मी युट्यूबवर मांडतोय. आपले डेली ब्लॉग असतात, शेतातले, मळ्यातले, असं बाहेर कुठे गेलेले आलेले, घरातले सगळे हे ब्लॉग असतात, फॅमिली ब्लॉग असतात आपले. मग तुम्ही काय करा, जे आता नवीन कोण बघतंय त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आपले खूप छान छान व्हिडिओ आहेत, रील्स आहेत. आणि आपले जास्तीत जास्त जे आम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवले, रील्स बनवले आहेत, त्यात सगळे जय भीमचे शॉर्ट आहेत. आणि काय एखादा दुसरा कॉमेडी सुद्धा आपल्या व्हिडिओ आहे शॉर्ट मध्ये. तर मी मिमिक्री वगैरे करतो. पण कसं झालंय, सध्या रानातले आपले कामं भरपूर असल्यामुळं जास्त करून मी व्हिडिओ बनवत नाही. मी पाठीमागे 10-15 दिवस मी व्हिडिओ बनवले नव्हते, माझा मोबाईल पाण्यात पडला होता. तर असं जे आपल्या समाजात काय घडतं इकडं तिकडं, हे ब्लॉगच्या माध्यमातून मी सांगायचं काम करतोय, दुसरं काय नाही. मी काय पत्रकार नाही, काय नाही. मी आपलं जे समाजात काय घडते आणि माझ्या युट्यूब फॅमिलीला मी चांगला संदेश देण्याचं काम करतोय, दुसरं काय नाही करत. आणि एकदम चांगली माहिती देतोय. मी बाहेरचं घरातलं सगळं ब्लॉग असतात ना, जे दाखवण्यापुरतं योग्य आहेत तेवढं मी ब्लॉग माझ्या चॅनलला टाकत असतोय. तुम्ही सपोर्ट करा आणि अजून आम्ही छान छान ब्लॉग बनवू. बाहेर कुठं तर तुम्ही जर तुमचा जर चांगला सपोर्ट आला तर बाहेरही कुठं तर जाऊन बाहेरच्या जिल्ह्यात हे इकडे तिकडे फिरायला जाऊ, ब्लॉग बनवू, कुठल्या तर आपल्या देवदर्शनाला जाऊ. आपण आता आठवडाभर झालं गाडी पण घेतली आहे, गाडीत पण आपण ब्लॉग बनवू, करू आपण चांगलं काय. तर तुमचा चांगला सपोर्ट राहू द्या. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचा जसा की पहिला सपोर्ट होता तसा आता काही सपोर्ट नाही. सपोर्ट करा. तुम्ही आपली चांगली युट्यूब फॅमिली आहे. माझ्या युट्यूब फॅमिलीमध्ये जास्त आपल्या बहिणीच जास्त आहेत आणि भाऊ पण आहेत. 75% बहिणी आहेत त्या आणि 25% भाऊ आहेत. आणि असंही काय नाही की नुसत्या बहिणीच आहेत त्या, पण जे भाऊ आहेत ना त्याच्यामध्ये पण कसं आहे, बहिणी बघत असते त्या आणि ते भावांच्या नावावर अकाउंट असतं.
असं असतंय. मग कालचा जर तुम्ही ब्लॉग बघितला नसेल, कालचा पण तुम्ही ब्लॉग बघा. तर बाकी काय ना मित्रांनो, मला ह्या कमेंटला फक्त उत्तर द्यायचं होतं. तर अजून तुम्हाला सांगतो, आपला पहिला एक यूट्यूब चॅनल होता, ते तर तुम्हाला सर्वांना माहितीच होता. तर त्याची ती अवस्था झाली, 1-2 वर्ष त्याला बदलो. त्या चॅनलला काय आपल्याला साथ दिली नाही, ती झाला डिलीट. आता बऱ्याच आपल्या फॅमिलीतल्या माणसांना माहीत नाही की फॅमिली म्हणजे माझी यूट्यूब फॅमिली, माझ्या यूट्यूब फॅमिलीतल्या बऱ्याच सदस्यांना माहीत नाही की चॅनल कसा डिलीट झाला, काय झाला. तर एकच व्हिडिओ माझा खूप व्हायरल झाला आणि मग त्या व्हिडिओच्या मागं असा एक रिझन होता, त्यांनी दिला की तुमचा चुकीचा कंटेंट आहे म्हणून. पण माझा काय ॲक्च्युली चुकीचा काय कंटेंट नव्हता, पण ते डिलीटच झालं. 15-16 हजार सबस्क्रायबर होते, एक दिवशी चॅनल डिलीट झाला तर झाला म्हणलं. आता आपण पुन्हा म्हणलं 2 मेला चॅनल ओपन केला आणि आता हा तुम्ही बघताय व्हिडिओ ह्या चॅनलवर जा. तुम्ही ह्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा. आपल्याला हे चॅनल खूप मोठं करायचं आहे, खूप म्हणजे खूप मोठं करायचं आहे आपल्याला. आता कुठं तर 1000-2000 व्ह्यूज येते त्या लॉंग व्हिडिओला, 3000-4000. आपल्याला डेलीच्या व्ह्यूज आपल्याला 10,000च्या वरनं पाहिजे. त्या आपलं टार्गेट आहे. आजच्या ह्या व्हिडिओला तुम्ही कमीत कमी एक 30-40 तर लाईक करा. जीव बघताय ना तुम्ही, प्रत्येकाने एक लाईक करायची. कसा व्हिडिओ व्हायरल होत नाही मला बघायचा. अहो मराठी माणसं म्हणजे काय साधी नाही ती. एकदा ठरवलं का ती माणसं, मग कोणता युट्यूबर असू दे, काय असाय ते असू द्या, डोसक्यावर घेऊन आपटू बी शकते ते आणि त्याला डोसक्यावर घेऊन नाचू बी शकते ते. मग तुम्ही हेच काम करा की आपण एकदम सरळ साधा सिंपल माणूस आहे, तर आपल्याला तुम्ही वर काढा. आपण जी खाली जमिनीत घुसलो गेलोय, तर असं तुम्ही समजून मला वर काढा. तर आपलं पहिले एक चॅनल खूप मेहनतीने केलं आणि त्यातनं आपण अजून हे झालेलं नाही. म्हणजे पहिली आपली फॅमिली भरपूर होती, त्याच्यामध्ये पण आता एक असतील थोडीफार ह्याच्यामध्ये. असा तुम्ही सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा. जे जे बघतात ना सगळ्यांनी तुम्ही लाईक करा. तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ बघायला मिळणार आहेत इथनं पुढं. लोकांना भांडणाची तांडणाची व्हिडिओ लय आवडतील बघायला. आता कालचा बघा, माझा एक भांडणाचाच व्हिडिओ आहे. म्हणजे कसं की ते भांडण, आता ती भावान मला सांगितलं नाही, काय नाही, गपचूपच गेला. मी त्याच्यावर सुद्धा अजून व्हिडिओ बनवणार आहे. आता उद्या अजून बघा, आज ते आला नाही अजून, उद्या जर येतोय नाही ते बघायसाठी अजून मी त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे. आणि तुम्हाला अजून काय वाटतंय बाबा, कसं व्हिडिओ पाहिजे, काय पाहिजे, तर ते मला कमेंट करून सांगा. त्याच्यावर तुम्हाला बनवीन मी व्हिडिओ. आणि मिमिक्री करतो मी, तुम्हाला कुठला आवाज जास्त आवडतोय काय ते सांगा. तुम्हाला स्पेशल आवाज काढण्यासाठी एक व्हिडिओ बनवतो. चला मित्रांनो, बाय बाय.